आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील साकोरी येथील विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी, पीएम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये भक्ती, संस्कार आणि शिक्षणाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. पंढरीची वारी आणि शिक्षणाची वारी या उपक्रमात ज्युनियर केजी ते 12वी पर्यंत तब्बल 700 विद्यार्थ्यांनी वारकरी बनून दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेत वारकरी परंपरेचा आणि भारतीय संस्कृतीचा संदेश दिला. यावर्षीच्या दिंडीचे प्रमुख आकर्षण भेसळमुक्त अन्न जनजागृती दिंडी हा सामाजिक संदेश होता. यासोबतच विद्यार्थ्यांनी 3 तुकाराम या संकल्पनेवर आधारित प्रभावी नाटिका सादर केली. संत तुकाराम महाराज तसेच प्रामाणिक व कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कार्याचा प्रेरणादायी परिचय विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दिंडीची सुरुवात विठ्ठल रुक्मिणीच्या आरतीने झाली. आरतीचा मान विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीच्या प्राचार्या रुपाली पवार आणि पीएम हायस्कूल अँड कॉलेजचे प्राचार्य रमेश शेवाळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यानिकेतन संकुलाचे संस्थापक पांडुरंग साळवे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता भगत यांनी केले. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी दिंडी काढली. विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताबाई, प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण तसेच विविध संतांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात वीणा आणि मुखी अखंड विठ्ठलनाम अशा भक्तिमय वातावरणामुळे परिसर विठ्ठलमय झाला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कला शिक्षक विनोद उघडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रवीण आहिरे, प्रतिभा गाडगे, अमित साळवे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, भारतीय संस्कृती आणि सामाजिक उत्तरदायित्व यांची प्रभावी ओळख करून देण्यात आली. पालक आणि ग्रामस्थांनीही या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे भरभरून कौतुक करत विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. संस्कार, भक्ती, सामाजिक जनजागृती आणि शिक्षणाचा सुंदर मिलाप घडवून आणणारा हा उपक्रम संपूर्ण परिसराच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.